आजची रेसिपी आहे एकदम बढिया कुरकुरीत कोबी मंचुरियन। परफेक्ट रेसिपी आहे। इथे बघू शकता मस्त असे कुरकुरीत होतात। आवाज कसा येतोय पहा, मस्त एकदम। विकत मिळणाऱ्या 2 प्लेट कोबीच्या मंचुरियनच्या भावामध्ये अगदी सगळ्या कुटुंबासाठी अगदी पोटभर घरचे घरी कोबी मंचुरियन भरपूर प्रमाणात तयार करू शकता। ते कसं व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। बाहेरून मस्त कुरकुरीत, आतून एकदम सॉफ्ट मस्त शिजलेला आहे। तर रेसिपी पूर्ण पहा। चला तर आता साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत मंचुरियन। तर मंचुरियनसाठी एक कोबी लागणार आहे। हा कोबी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे। स्वच्छ धुवून घ्या किंवा पाण्यात तुम्ही मिठाच्या पाण्यात ठेवू शकता 5 मिनिटं, नंतर काढून धुवून पुसून घेऊ शकता। हे पहा, असं करून घेतलेलं आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 4 चमचे मी कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे। 4 चमचे मैदा आहे। समप्रमाणातच घ्यायचे हे दोन्हीही। आणि केचप आहे 2 चमचे, सोया सॉस 1.5 चमचा आहे, हिरवी मिरची आहे। हिरवी मिरचीच्या जागेला तुम्ही ग्रीन चिली सॉसही घेऊ शकता। तर मी 3 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत। कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आहे आणि नमक आहे। तर चला आपण आता कोबी किसून घेऊया। तर हे पहा, हा कोबी घेतलेला आहे। याला आता आपण असे कट करून घ्यायचे आणि 4 भाग करायचे, म्हणजे किसायला येतोय। किसून घेऊ शकता किंवा चॉपरमध्ये तुम्ही चॉप करून घेऊ शकता। जास्त बारीकी करायचा नाही, थोडा हे राहिला पाहिजे। जास्त बारीक केला ना की घशात अडकल्यागत होतील मंचुरियन्स। तर हे मी आता जसं चिरून घेतलेलं आहे, असं 4 भाग करून घ्यायचे आणि आता किसून घ्यायचं आहे। हे पहा, ही मोठी बाजू इकडून मी किसून घेणार आहे। लहान याच्याकडून किसून घ्यायचं नाही, नाहीतर ते भजी बनवले ना बॉल्स आपण घशात अडकल्यागत होतील, जास्त बारीक होतील। त्यामुळे मोठ्या ह्याने किसून घ्यायचं आहे। कोबी आता सर्व मी किसून घेतलेला आहे। याच्यात आता आपल्याला नमक टाकायचं आहे। स्वादानुसारच नमक टाका आणि चांगला चोळून घ्यायचा आहे याला। तर हे आता छान पहा, मी असं मिक्स करून घेतलेलं आहे। याला खूप आंगचंच पाणी सुटतं। तर आता याच्यात कॉर्नफ्लोअर आणि मैदा टाकतच बघायचं आहे आपल्याला किती लागणार आहे ते। तसं सर्वच लागेल, समप्रमाणातच घालायचे आहे सगळे। हे पहा, एवढं मी ठेवलेलं आहे। हिरवी मिरची घालायची, तुम्ही चिली सॉसही टाकू शकता, सोया सॉस, केचप आहे, कोथिंबीर, सर्व आता मिक्स करून घेऊया। लाल मिरची पावडर आणि थोडासा मी कलरही घेणार आहे। कलर याची काय तुम्ही घेऊ नाही घेतला तरी चालेल, मी कलर घेणार आहे। आणि हे सर्व हेही टाकते, उरलेलंही टाकलेलं आहे मी। मिक्स करून घेतलेलं आहे। आलं लसूण पेस्ट घालून मिक्स करून घ्यायचे, विसरले होते मी घालायची। हे आता मिक्स करून घेऊया। हे पहा, अशी छान याची हे होते। कलर घातलेला आहे मी थोडा, तुम्ही नाही घातला तरी चालते, घातला तरी चांगलंच आहे। आपल्याला आहे, आपण आता हे घालून घेऊया। हे पहा, असं टाकायचं आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवा। तर हे सर्व मी आता टाकलेले आहेत, तळून घ्यायचे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। हे पहा, स्लो गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत, नाहीतर आतून भाजले जाणार नाहीत। आणि कुरकुरीत होण्यासाठी शेवटी आपण गॅस थोडा मोठा करायचा आहे।
गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे। आता हे 2 मिनटं आता असेच तळून घ्यायचे आहेत मोठी फ्लेमवर, म्हणजे कुरकुरीत होतील। सुरुवातीला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि पलटल्यानंतर मग भाजलं की मग गॅसची फ्लेम मोठी करून काढायच्या आधी 2 मिनटं मोठी करायची आहे बस। तर आता तळलेले आहेत खूप छान, काढून घेऊया। हे पहा खूप छान बनतात, कुरकुरीत एकदम। हे आता आपण टाकून घेऊया। हे पहा, हेही मी तळून घेतलेलं आहे। असे कुरकुरीत तळले पाहिजेत। गॅसच्या फ्लेमवर ध्यान ठेवायचं, सुरुवातीला कमी ठेवायचं, नंतर काढायच्या आधी 2 मिनटं गॅसची फ्लेम वाढवायची, म्हणजे कुरकुरीत होतात। तर असेच आता सर्व तळून घेऊया। हे पहा किती छान बनतात, आवाज ऐका, कुरकुरीत एकदम झालेले आहेत। हे पहा एकदम छान बनतात। हे पहा खूप छान बनतात। अशा ट्रिक्स आणि टिप्स वापरून बनवा, एकदम कुरकुरीत बनणार। हे पहा खूप छान बनतात आणि एकदम कुरकुरीतही होतात, आतूनही चांगले भाजून निघतात। याला तुम्ही शेजवानी सॉस सोबत खाऊ शकता किंवा असे चहा सोबत खाऊ शकता, खूप छान लागतात। आणि माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटनही दाबा। तर चला, धन्यवाद।